आज सामूहिक गुरुचरित्र पारायणाचा चौथा दिवस होता. आज सकाळी मला थोडंसं आवरायला उशीरच झाला आणि केंद्राकडे निघाले. आता मागच्या वेळेस ना गुरुचरित्र पारायण 2 वेळाच केंद्रामध्ये होतं वर्षभरामध्ये. आता ह्यावेळेस महाराजांनी सेवा तर माझ्याकडून घडवून घेतली, पण मागच्या वेळेस काही कारणामुळं पहिल्या दिवशी मला केंद्रात पारायणालाच बसता आलं नाही. मग त्यानंतर मी केंद्रातल्या प्रतिनिधींशी संपर्क केला. मग ते मला म्हणले की ठीक आहे, तुम्ही पहिल्या दिवशी मॅनेज झालं नाही पारायणाला बसायला, तर तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून बाकीचे 6 दिवस केंद्रामध्ये कोणती ना कोणती सेवा घडत असते त्याच्यामध्ये सहभाग घ्या. मग मी दुसऱ्या दिवशी सकाळीच 5 वाजता केंद्रामध्ये गेले सडा रांगोळी करण्यासाठी आणि योगायोगाने मला पारायण करायला मिळालं. कारण की मी जिथे बसले होते ना पारायण करायला, त्या ताईला काहीतरी अडचण आली होती, त्या जागेवर मला बसवलं. ही अशी महाराजांवरती सेवा घडवून घेणं हे त्यांच्याच हातात आहे. आपण ट्राय करा किंवा नका करू, जर आपल्या नशिबात लिहिलेलं असेल तर महाराजांची सेवा नक्कीच घडते. आज पारायणाचा चौथा दिवस होता. अध्याय क्रमांक 30 ते अध्याय क्रमांक 35 असं 6 अध्यायाचं पठण होतं. आजचा केंद्रातला अनुभव खूप छान होता. त्यातल्या त्यात आज स्वामी यागसुद्धा होता. आज माझं स्वामी यागाला काही बसणं झालं नाही, पण केंद्रामध्ये प्रतिनिधींनी सकाळी श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण केलं होतं. असा होता पारायणाचा चौथा दिवस.